सण असो वा समारंभ, आता तुमचं सौंदर्य खुलणार अधिक खास. कारण रेणुका माता ज्वेलर्स व ड्रेसेस घेऊन आले तर शुद्धता आणि फॅशनचा अनोखा संगम. आमच्याकडे मिळतील 100% शुद्ध हॉलमार्क प्रमाणित सोने, चणे, चांदीचे आकर्षक दागिने, लग्न सराईसाठी खास डिझाईन्स आणि पारंपरिक दागिन्यांचा अफाट खजिना. इतकेच नाही तर महिलांसाठी खास डिझायनर ड्रेसेस, साड्या आणि लेटेस्ट फॅशनचे रेडीमेड कपडे एकाच छताखाली, दागिनेही आणि फॅशनेबल कपडेही. आमचा पत्ता रेणुका माता ज्वेलर्स ड्रेसेस, वशी कुरप रोड, कुरप, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या रेणुका माता ज्वेलर्स व ड्रेसेस. विश्वासार्हता आणि परंपरेचे दुसरे नाव. आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास. येडेरीपाडीत कबड्डीचा महासंग्राम. प्रो कबड्डीच्या धर्तीवर रंगला जिल्हास्तरीय थरार. स्वर्गीय प्रमोद भाऊंच्या स्मृतींना खेळाडूंची मानवंदना. येडेरीपाडीच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा नॅशनल कबड्डी लीगचा माहोल सध्या पाहायला मिळत आहे. शेतकरी राजा उद्योग समूह आणि जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रमोद पाटील भाऊ यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुक्रवारी रणजितपट्टू आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ऐतिहासिक शुभारंभ झाला. सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भरवण्यात आलेल्या या स्पर्धेने संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. स्पर्धेचे उद्घाटन ईश्वरपूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक आणि नगरसेवक संदीप माने यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख परेड करून आणि खंडेराव जाधव व विराज नाईक यांनी नाणेफेक टॉस करून खेळाला सुरुवात केली. यावेळी मैदानात उतरलेल्या खेळाडूंचा उत्साह पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट झाला. येडेरीपाडीत पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील खेळाचा इतका मोठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. डॉक्टर सचिन पाटील यांनी केलेले नेटके नियोजन, शिस्तबद्ध बैठक व्यवस्था आणि मैदानाचे अद्ययावत स्वरूप पाहून प्रेक्षकांना आपण प्रो कबड्डी पाहत असल्याचा भास होत होता. गावाला जणू एखाद्या मोठ्या स्टेडियमचे स्वरूप प्राप्त झाले असून संपूर्ण परिसरात खेळाचे चैतन्य पसरले आहे. 27 मार्च ते 29 मार्च 2026 या कालावधीत चालणाऱ्या या स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील मातब्बर संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे केवळ तरुणच नव्हे तर महिला, युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या खेळाचा आनंद लुटला. पहिल्याच दिवसापासून रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यामुळे स्पर्धेतील चुरस शिगेला पोहोचली आहे. आयोजकांच्या वतीने खेळाडूंची निवास आणि भोजन व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना संधी देण्यासाठी हे एक मोठे व्यासपीठ ठरले आहे. स्वर्गीय प्रमोद पाटील भाऊ यांच्या सामाजिक कार्याला खेळाच्या माध्यमातून दिलेली ही अनोखी श्रद्धांजली ठरली आहे. आज आणि उद्या होणाऱ्या पुढील सामन्यांमध्ये कबड्डीचा हा थरार अधिकच वाढणार असून अंतिम विजेतेपदासाठी संघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मी डॉक्टर सचिन पांडुरंग पाटील, शेतकरी राजा उद्योग समूह व जय हनुमान क्रीडा मंडळ येडेरीपाडी, जिल्हा कबड्डी असोसिएशन सांगली यांच्या मान्यतेने गेले 2 दिवस 27, 28, 29 मार्च 2026 या 3 दिवशी 35 किलो वजनी गट आणि 70 किलो वजनी गटातील त्या भव्य कबड्डीच्या स्पर्धा आमच्या येडेरीपाडी गावामध्ये संपन्न होत आहेत. मी सर्वप्रथम सर्व खेळाडूंचे, सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आणि त्यांच्या कडून आलेले या सामन्यासाठी पंच म्हणून या सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो आणि आभारी व्यक्त करतो. या स्पर्धा पार पडण्याकरता शेकडो कार्यकर्त्यांनी गेली महिना झालं कष्ट केलेलं आहे आणि या कष्टाचं फलित 27 तारखेपासून आज 29 तारखेपर्यंत अतिशय उत्साहामध्ये हा कबड्डीचा महोत्सव सुरू आहे. सर्व कार्यकर्ते, सर्व ग्रामस्थ या स्पर्धेचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घेत आहेत. मी सर्व या मंडळातील कार्यकर्त्यांचा, ग्रामस्थांचा मी या कबड्डी स्पर्धा पार पडण्याकरता ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तसेच जय हनुमान क्रीडा मंडळ येडेरीपाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आम्ही दिनांक 27 मार्च 2026 ते 29 मार्च 2026 अशी 3 दिवस कबड्डी स्पर्धा आयोजित केलेली आहे.
35 किलो वजनी गट आणि तसे 70 किलो वजनी गट मॅटवरती निमंत्रित स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. सदर स्पर्धेसाठी शेतकरी राजा उद्योग समूहाचे सर्व कार्यकर्ते, शेतकरी राजा उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील, तसेच जे हनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, तसेच आमच्या जे हनुमान क्रीडा मंडळाचे कोच ऋतुराज पाटील यांच्या सर्वांच्या सहकार्याने सदरची स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे आणि सदरची स्पर्धा आम्ही यशस्वी केलेली आहे. या स्पर्धेकरता 70 किलो वजनी गटासाठी प्रथम क्रमांक 35,000 रुपये आणि रोख चषक, द्वितीय क्रमांकासाठी 25,000 तसं रोख रक्कम आणि चषक, तृतीय क्रमांक हा 15,000 रोख रक्कम आणि चषक, चतुर्थ क्रमांक हा 11,000 आणि चषक असे बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीनं 35 किलो वजनी गटासाठी रोख प्रथम क्रमांक 21,000 रुपये रोख रक्कम व चषक, द्वितीय क्रमांक हा 15,000 व रोख रक्कम व चषक, तृतीय क्रमांक 11,000 रुपये रोख व चषक आणि चतुर्थ क्रमांक 7,000 व चषक असे बक्षिसे ठेवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आम्ही सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट चढाईपट्टू आणि सर्वोत्कृष्ट पकड अशी सुद्धा बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये मंडळाचे सर्व खेळाडू तसेच शेतकरी राजा उद्योग समाजाचे सर्व कार्यकर्ते, विशेष करून डॉक्टर सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये महेंद्र कांबळे